महाराष्ट्राची अधोगती होत आहे हा आरोप ज्यावेळेस आम्ही करत होतो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सरकार हे राजकीय आणि खोटे आरोप आहेत, असत्य आहेत अशा प्रकारे त्याचं खंडन करत होते आणि खोटा नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे अशा प्रकारचा आरोप सुद्धा केला। परंतु आपल्याला माहीत आहे की पंतप्रधान आर्थिक सल्लागार यामध्ये जो परिषदेचा जो रिपोर्ट आला पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचा त्यामध्ये महाराष्ट्राची घसरण किती झाली, महाराष्ट्र आता कुठल्या स्थानावर पोहोचलेला आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। महाराष्ट्राच्या एकूण स्थापनेपासून महाराष्ट्र हा क्रमांक 1 वर राहिलेला आहे, परंतु मागील 10 वर्षात विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची पिछाड झाली। त्यामध्ये विशेष करून आपल्या सगळ्यांना माहीत असेल की सकल राज्य उत्पन्न असतं त्याच्यामध्येही प्रचंड घट झाली। तो आता 15.2% मागच्या 10 वर्षामध्ये सकल उत्पन्नामध्ये महाराष्ट्र आता 13% आलेला आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र आता आपल्या तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि पंजाब ही राज्ये आता आपल्यापेक्षा पुढे गेलेली आहे। ही अवस्था महाराष्ट्राची या जोडतोड सरकारने महाराष्ट्राला अधोगतीकडे नेलेला आहे। देशाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्र 11व्या क्रमांकावर आहे हे आपण पाहिलं आहे। आणि किती खोटं बोलायचं, पुन्हा महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नामध्ये घट झाली, महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नामध्ये घट झाली, महाराष्ट्राच्या बेरोजगारीच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली, महाराष्ट्राच्या शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ झाली। गेल्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी पण जनाची नाही, मनाची नाही, काही लाज नाही, लज्जा नाही आणि मतं मागत फिरतायत। महाराष्ट्राला खड्ड्यात घालून, महाराष्ट्राला कर्जबाजारी करून, महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून, महाराष्ट्राचं गुन्हेगारीकरण करून, महाराष्ट्राचा उडता पंजाब करून, महाराष्ट्रातील महिलांना असुरक्षित ठेवून जर यांना मतं मागायची हौस असेल तर महाराष्ट्राला कुठे घेऊन चाललेत? महाराष्ट्राचं स्वाभिमान गुजरातच्या चरणी अर्पण केलेलं आहे हे आता लपून राहिलेलं नाही। हे पंतप्रधानाच्या आर्थिक परिषदेचा सल्लागार परिषदेच्या अहवालावरून आता स्पष्ट झालेलं आहे। म्हणून महाराष्ट्रातील जनतेला, मतदारांना आमचं आव्हान आहे, महाराष्ट्राचं पुनर्वैभव पुन्हा आणायचं असेल तर महाविकास आघाडीला सहकार्य करा, नाहीतर महाराष्ट्राची अधोगती कोणी थांबवू शकणार नाही। आज दोन पाडवे बारामतीत पाहायला मिळाले। अजितदादांनी वेगळा पाडवा केला आणि शरद पवारांनी वेगळा। नाही, एक दोनही पाडवे त्यांचे काय झालेत माहीत नाही, पण नाहीतरी आता दोनही पक्ष वेगळेच आहेत, त्यामुळे 2 पाडवे होणं स्वाभाविक आहे। आता एक पाडवा आणि दुसरा पडवा, तर पडव्याचे साथीदार अजित पवार आणि पाडव्याचा सगळा उत्सव करतायत शरद पवार साहेब। त्यामुळे दोघांनाही पाडवा म्हणू नका, एक पडवा म्हणा आणि एकाला पाडवा म्हणा। शरद पवारांनी म्हटलेलं की पोलिसांच्या गाडीमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जातात आरोप. हे खरं आहे, हे पकडल्या गेलेत काही ठिकाणी,
हेलिकॉप्टरमधून पैसे पोचवण्याचं काम झालं. ज्या बॅगा उचलताना 2-2 लोकांना उचलावं लागतं. कापड असलेली बॅग काय 2 माणसं लागतात उचलायला. म्हणून सर्रास निवडणुकीच्या नियमाचा भंग करून, आदर्श आचारसंहितेचा भंग करून पैशाच्या बळावर महाराष्ट्रात सत्ता काबीज करायला हे निघाले आहेत आणि पोलिसांचा ते वापर करत आहेत. हे आता लपून राहिलेलं नाही. पवार साहेब म्हणतायत ते सत्य आहे. जिथे एबी फार्म पोहोचायला हेलिकॉप्टरनी जातात तिथे पोलिसांच्या गाडीचा वापर पैशासाठी होणार नाही असं कसं आपण म्हणणार. पवार साहेबांच्या ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांच्याकडे ती संपूर्ण पुरावा आणि माहिती असते. माहितीमध्ये कोणताही मतभेद नाही आणि माहितीचा टीम लीडर मीच आहे असं मुख्यमंत्री एका मुलाखतीत म्हणाले. महायुती शिंदे म्हटले मी टीम लीडर आहे असं. ते बरोबर आहे. शिंदे साहेब खरं बोलतात. ते 23 तारखेपर्यंत आहे. निकाल लागल्यानंतर ते टीमचे कुठले कॅप्टन आहेत, ती टीम प्रमुख आहेत, 23 पर्यंत आहेत हे तेवढंच खरं आहे. 23 पर्यंत मात्र ते नाहीत हेही तेवढंच खरं आहे. देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा जी आहे ती वाढवलेली आहे. गुप्तचर विभागाचा जो अहवाल होता त्यानंतर ते अहवाल देणारे तेच आहेत, सुरक्षा देणारे तेच आहेत. त्यामुळं कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला जर काही धोका असेल तर सुरक्षा प्रदान केलीच पाहिजेत. पण विरोधक म्हणून सोडून देऊन सत्ताधाऱ्यांनाच तेवढी सुरक्षेची आवश्यकता आहे का याचाही कुठेतरी आढावा किंवा चौकशी झाली पाहिजेत असं माझं प्रांजळ मत आहे. जयंत पाटील यांनी आरोप केलाय की अजित पवार यांना अनेक वर्ष ब्लॅकमेल केलाय. 100% आम्ही म्हटलं ना, अजित पवारांची स्थिती अशी झाली या सगळ्या परिस्थितीमध्ये, धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं. काय करावं काही करायचं. ती म्हण आहे, इकडे आड आणि तिकडे वीर, कुठेही गेलं तरी खड्ड्यात पडणं आहे अशी अवस्था करून ठेवली. ते सोपे चांगल्या शब्दात बोललेत. ब्लॅकमेलिंग नाही, त्यांना पाहिजे तसं वापर करून घेतलाय. अजूनही करतायत. भाजपाला उपयुक्तता माणसाची संपली तर त्यामध्ये कुठलाही नेता त्यांना उपयोगी ठेवत नाहीत, पदावर ठेवत नाहीत, तिकिटा कापतात आणि विशेष करून तिथे बहुजनांचा छळ हा ठरलेला असतो. बहुजनांना वापरायचं आणि बाहेर फेकायचं हे भाजपची नेहमी पॉलिसीच आहे. हो, लोकसभेत आम्ही गाफील राहिलो आणि त्याचा फायदा विरोधकांनी घेतला असं काय मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. फेक नेरेटिव्ह पसरवला गेला. नाही, आम्ही दिलेत. लोक चर्चा करतात, माहीत नाही. पण लोकांची चर्चा आहे की लोकसभेमध्ये 50-50 कोटी रुपये दिलेत एका पार्लमेंटसाठी. एका पडलेल्या उमेदवारांनी सांगितलं, मी पडलो तरी माझ्याकडे पैसे वाटप करून 15 कोटी रुपये शिल्लक राहिलेत. मग काय गाफीलचे लक्षण आहेत 50-50 कोटी देणं? आणि गाफील काय सांगताय? खरं तर महाराष्ट्रामध्ये जनतेला या सरकारचा वीट आला होता. या सरकारच्या विरुद्ध असंतोष होता. तो लोकसभेमध्ये दिसून आला आणि त्याच्या दुप्पट विधानसभेमध्ये सुद्धा दिसेल आणि त्याचा निकालानंतर तुम्हाला ते स्पष्ट होईल. उद्धव ठाकरेंची काँग्रेससोबतची युती झाली आहे ती फक्त स्वार्थासाठी झाली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. असं आहे, त्यांना बीजेपीची युती मेहबूबा मुफ्तीबरोबर झाली होती. ती कोणत्या कारणासाठी झाली त्याचं उत्तर दिले तर मी याचं उत्तर देतो. अरविंद सावंतांवर कारवाई करावी, राष्ट्रीय महिला आयोग, इम्पोर्टेड फायनान्स. मला त्याबद्दल बोलायचं नाही. शायना एनसीजीचं मत आणि त्यांची कारवाईची भाषा त्या भागामध्ये त्यांचा पराभव दिसते आहे म्हणून अशा प्रकारची भाषा ती सुरू केली आहे. निवडणूक झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात लाडकी बहिणीचे पैसे देऊ ही योजना लोकप्रिय झालेली आहे आणि लाडक्या बहिणी सावत्र भावांना दूर ठेवेल असे देखील मुख्यमंत्री. हे माझ्या बहिणींची फसवणूक करण्याचा नवीन धंदा मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात केला आहे. तुम्ही बहिणीला लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये दिलेत आणि 40% इलेक्ट्रिकचा बिल महाग करून टाकले गरीब बहिणींचा. 500 रुपये इलेक्ट्रिकचा बिल येत होता तो आता 1,500 रुपये येतो आहे.
40 रुपये किलो तेल, गोडं तेल बहिणीच्या खात्यात पैसे घातल्याबरोबर महाग केलं आहे. गोडं तेल, तुरीची डाळ ही 130 रुपये होती, बहिणींच्या खात्यात 1,500 टाकल्याबरोबर 200 रुपये किलो केलेली आहे. म्हणजेच तुम्ही शुद्ध बहिणींची फसवणूक करतात. एकीकडे 1,500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे महागाई वाढवायची. आमच्याकडे म्हण आहे, एका म्हणजे आजा मेला आणि नातू झाला. 1,500 दिलेत आणि पिशवीतून एका बटव्यात 1,500 घातलेत आणि दुसऱ्या बटव्यातून बहिणींच्या 2,000 काढून घेतलेत. हे बहिणी विसरणार नाही. लाडकी बहीण माझी म्हणून मतं मागण्याचा जो गोरखधंदा या सरकारने सरकारी तिजोरीतून पैशातून जसे काही खिशातून देत आहेत आणि तेही निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेत जिरल्यामुळं हे शहाणपण सुचलेलं आहे. हे आमच्या बहिणी समजदार आहेत, ओळखून आहेत की आपल्याला वर्षभर 5-10 वर्ष लुटणाऱ्यांना, आमची इज्जत लुटली जात असताना तोंडाला पट्टी बांधून हात बांधून गपचूप बसणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार, हा निर्धार त्यांनी केलेला आहे. प्रधानमंत्री आर्थिक परिषद का जो आपने रिपोर्ट बताया क्या? नहीं, इसमें देखिए महाराष्ट्र की स्थिति आज ये महाराष्ट्र जब स्वतंत्र महाराष्ट्र या महाराष्ट्र का निर्माण हुआ था तब से महाराष्ट्र 2014 तक नंबर 1 पर था. पिछले दशक में महाराष्ट्र की स्थिति सकल जो उत्पन्न होता है उसमें बहुत ही निचले स्तर पर आई है. पंतप्रधान सलाहकार आर्थिक परिषद जो होती है उसने जो निष्कर्ष निकाला है उसमें महाराष्ट्र में सकल उत्पन्न जो होता है उसमें घट हुई है, माइनस पे है. हमसे आगे गुजरात, तेलंगाना, तमिलनाडु, पंजाब, ये स्टेट, बहुत सारे स्टेट हमसे आगे चले गए. हम 1 नंबर पे थे, अब हम 11वें नंबर पर पिछले 10 साल में आए हैं. हर क्षेत्र में महाराष्ट्र की पिछाड़ी हो रही है. महाराष्ट्र पीछे जा रहा है. महाराष्ट्र के इन्वेस्टमेंट गुजरात जा रही, महाराष्ट्र की इंडस्ट्री गुजरात जा रही. महाराष्ट्र में पूरा का पूरा करप्शन की वजह से और जोड़ तोड़ की सरकार की वजह से महाराष्ट्र को पूरा बर्बाद करने का काम, उद्ध्वस्त करने का काम किया जा रहा है. आज ये कितना भी झूठ बोले, हमारे ऊपर आरोप लगा देते कि महाराष्ट्र 11वें नंबर पर गया, तो ये सेंट्रल गवर्नमेंट के अहवाल में ये स्पष्ट हो चुका था कि 11वें नंबर पर महाराष्ट्र गया है. तब यह झूठ बोलकर लोगों को गुमराह करने का काम करते थे. आज स्पष्ट हुआ है कि महाराष्ट्र की पीछेहट हो रही, महाराष्ट्र पीछे जा रहा है और हमसे आगे गुजरात, पंजाब, हरियाणा और इसी के साथ में आपका कर्नाटक, तमिलनाडु, तेलंगाना, ये सब राज्य सामने गए. ये मैं नहीं कह रहा हूँ, ये हमारे पंतप्रधान आर्थिक सलाहकार जो परिषद होती है वो सलाहकार परिषद ने ये कहा है. सरकार की, केंद्र सरकार की सलाहकार परिषद ने कहा है. अब आप इसका जवाब महाराष्ट्र को देना चाहिए कि महाराष्ट्र की स्थिति ऐसी क्यों हुई. क्या इन लोगों को वोट देना उचित रहेगा? मैं समस्त महाराष्ट्र के मतदाताओं का आह्वान करता हूं कि महाराष्ट्र की जो स्थिति इन लोगों ने करके रखी है, कर्जा से डूबा हुआ महाराष्ट्र, महिलाओं पे अत्याचारग्रस्त महाराष्ट्र, अभी 10 साल में 20,000 किसानों ने सुसाइड किया, ऐसा महाराष्ट्र, बेरोजगारों की बेरोजगारी में बढ़ोतरी हुई, ऐसा महाराष्ट्र इन्होंने निर्माण किया है. महाराष्ट्र में 11वें नंबर पर लेके जाने का पाप महायुति ने किया है. ऐसे लोगों को वोट देकर फिर से महाराष्ट्र को उद्ध्वस्त करने से आप बचाएंगे. ऐसे वोट न देकर बचाएंगे, इनको वोट देंगे तो महाराष्ट्र की स्थिति फिर से बहुत बदतर होगी, बुरी होगी. दोनच दिवस बंडखोरी मागे घेण्याकरता बाकी आहे. महाविकास आघाडीला कितपत यश आलेलं आहे? बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी आमच्या अपक्षांनी बंडखोरी केलेले अपक्ष जे फार्म होते त्यांनी मागे घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि मला तरी वाटतं की 1-2-4% सोडलं तर 95% उमेदवारी ज्या अपक्षांनी भरलेल्या आमच्या पक्षातील ते सगळे मागे घेतील.
समजूत काढण्याचं काम सुरू आहे. अनेकांनी समजदारी दाखवलेली आहे. अनेकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा त्यांनी आमच्याशी चर्चा करताना विश्वास दिला आहे. त्यामुळे ही फार काही राहणार नाही असा मला नक्की विश्वास